आज काही प्लॅनिंग नव्हतं माझं कुठे जायचं, पण विचार केला की मुलीचा बर्थडे आहे, जायला तर पाहिजे. म्हणजे मुलीचा म्हणजे माझ्या देराण्याच्या मुलीचा. जरा बघूया पुढे. पाहुणे आले का? पाहुणे आपल्याकडे तू कशी काय आली ग? तू सांगितलंय नाही. माझ्याजवळ आली हो फोटो माझ्या मुलीला सरप्राईज द्यायचं होतं. म्हणजे तिला इतका आनंद होता सगळ्यांना की अमूल्य आल्यावर मला मात्र कोणी विचारलं नाही. विचारलं की तू सांगितलं नाही, काही नाही. पण अमूल्याला मात्र सगळ्यांनी विचारलं आणि सगळ्यांनी तिचा भरभरून असा लाड केलेला होता. त्यानंतर मुलांचा बड्डेचा सरप्राईज म्हणजे एकच नंबर राहतं. कारण त्यांना सरप्राईज दिलं किंवा गिफ्ट दिलं त्यांना खूप आवडतं. इथे मी त्यांना चॉकबोर्ड दिला होता. मुलं खेळतात सुद्धा, पण इथे चालू होते भांडणं म्हणून ते लपून ठेवावं लागलं. आणि केकचे जे फ्रुस्ट राहतात तेच दिलं, कारण मार्कर आणलेच होते. तर मार्करांसोबत ते छान खेळू लागले. त्यानंतर त्यांना बलूनसुद्धा मिळालेला होता खेळायला. आणि आजोबासाठी इथं भांडणंसुद्धा चालू होते, पण खेळता खेळता ते रमले, लिहिता लिहिता छान. आणि बलूनसुद्धा खेळलेले होते मस्त. रात्रीचं प्लॅनिंग होतं जेवायचं, पण फारशी काही भूक नव्हती, कारण बड्डेच्या दिवशी नाश्त्याला त्यांनी बनवलेलं होतं सगळ्यांसाठी. तर आम्हालासुद्धा दिलं. मग त्यांनी काही भूक लागली नव्हती एवढी, म्हणून मग खिचडी आणि बेसनाचा छान असा बेत बनवलेला होता. आणि सगळ्यांनी आम्ही मस्त बर्थडे सेलिब्रेशन केलं.